सारखं गोडावनात कुणीकडल्या बाजूने गेलाय सांग. श्रद्धा कुठला आहे बघ. कुठला आहे? नागच आहे. नाग आहे. चला स्टिक घालून चेक कर तिकडे पलीकडे आहे. मोबाईलचे दे टॉर्च. इकडे गेलेलं नाहीये श्रद्धा. इकडे गेलाय. ह्या तेलाच्या डब्याकडून चल. इकडे इकडे आतल्या साईडला गोळ्याच्या डीपीत आहे तिथंच कुठतर बिचेत किंवा ह्या स्क्रॅप मध्ये. पुटक असणार गोळा होऊन बसलेला असणार. तर एवढं गोडावून चेक करायचं म्हणजे अवघड आहे. इकडे व्हीलच्या बॉक्सकडे तर येऊ शकत नाही बरं का भैया. हे पॅक आहे. हा गेला तर कुठं जाणार. पण मोठा आहे नाही. एकदम मोठा नाक आहे. पण नाही पुन्हा परत बाहेर पण आला नाही ना. काढ श्रद्धा बाहेर बाजूला. ती बाजूला काढ. काढते. हा नाग आहे रे भैया तो. श्रद्धा इकडे. शी गोळा सापाला काहीतरी आणा की म्हणावं मंत्रून. चला आज हलकी थप्पे. डबं नाहीत. डबं नाही डबं काढायचं नाहीत. ही कांद्या फळे फक्त बाजूला हलवा. हा इकडं आले आणि इकडे गेले असं मत आहे. हे कोपरा चेक करायला लागतोय माझ्या अंदाजानं. याच कोपऱ्यात आहे. नाही तो एवढा नाही मोठा आहे. एका कोपऱ्यातच बसतोय. ही थप्पी क्लीन करून किती दिवस झालं? 15 दिवस झाले. त्याच्या मग कचरा घाण काय? उंदराने इथनच कार्यक्रम चालू केलाय. ती बाजरीच टिक्क तिथंच ठेवले बघा. गुळाचा आधी चेक करूया का? गुळाचं चेक करूया. होय मग आता तू काय पुढे येऊन काय करणार? त्याचा गदा म्हणू नको का? काढा बाजूला. कुठं लगेच कळतंय. जिथं बसेल तिथं लक्षात येत. नाग आहे. नाग आहे. व्हिडिओची त्वचा लगी बघून कळते. माझ्या अंदाजानं गुळाच्या ढेपत नाही आहे साप. हे कांद फळ्याचीच थप्पी. इकडे काय इकडे जाता येणार नाही. गेला तर ह्यातून इकडे गेला. मग कुणी यातून मागे जाऊ शकतोय. करंट त्यानं बघडला म्हणून ठीक आहे. हो बघडला नसतं टेन्शनच नव्हतं ना. तो येऊन गेला. बडा तो मीडिया दिला पडणार. फार खाली आज जायला लागतं. तुम्ही काढील तर साप आज जातोय तुम्हाला
शेवटी गोडाऊनात मी सांगितलं तोंड कुठं आहे भैया ती पोती ओढ भैया कुठं आहे ते आम्हाला ती पोती ओढ खाना ओढ सांगत सावकाश गडबड ना वरली वाडा फक्त हा तुम्हाला मी आता नेक्स्ट सर चला बाहेर चल बाहेर सावकाश घसड चल बाळा नाग असायचं सांगितलं ना पाटील नाग आहे तिथं फरशीवरच भर अंदाज सही आहे का नवा अंदाज सही आहे का नाही नाग आहे तुझ्या नुसत्या व्हिडिओवर ओळखलं तर की हा नाग आहे आणि त्वचा लक्ष ठेवा सगळेजण की नागाची त्वचा कशी आहे वेगळा आहे सुंदर फण आहे त्याचा किती सुंदर असा फण आहे त्याचा मस्त असा सुंदर फण आहे तो डब्बा द्या त्याला त्याला धोका वाटला असता तो चावला असता ना याच्यातच विष आहे धामण असून दे काय अडचण नाही तुम्ही केल हा तसं नाही की त्याला हलत नाही ती भरणील नाही हा तो तिथं आहे बघ तोंड उघडतोय बाईटला डेंजर आहे एकदम ना गुडघ्याला चावू पण शकतो सुंदर असा फळ आहे त्याचा असा सापाची बाईट त्यांच्या मळ्यात 4 आणि गोडाऊनात 3 त्यांनी बरेचसे साप वाचवलेले असे गोडाऊन असल्यानंतर फक्त उंदरं खाण्यासाठी साप येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की गोडाऊनाच्या थप्पीमध्ये अंतर ठेवणं कारण या सापावर हा जाणीवपूर्वक चावत नाही आहे पण पायी पडला चुकून आम्हाला लोकांचा वर बघत तरच बाईट होण्याचे चान्सेस जादा असते त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी घेणं गरजेचं आहे आणि याच्यातच न्यूरोटॉक्सिक विष येत असल्यामुळे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही त्याला पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी गोडाऊनमध्ये आलेला या गोडाऊनमधला 2 साप वाचवले आणि मळ्यामध्ये 2-3 वाचवलेले आहेत साप हा अन्न सगळ्यातला महत्त्वाचा घटक असल्यामुळं त्याला न मारता जवळच्या सर्पमित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवून अशा वन्यजीवांचे प्राण वाचवणं गरजेचं आहे बरेच कष्ट केलं यांनी आम्हाला लोकांनी त्यांनाही भीती वाटते पण या सापाला भिण्यासारखं काय नाही ज्यावेळी त्याच्यावर दबाव येईल कोणताही पायाचा त्यावेळीच अशा सापाची बाईट होते आणि असे साप गोडाऊन असो किंवा मानवी वस्ती असो या फक्त आणि फक्त उंदरं खाण्यासाठी येतात आणि असे साप येऊन जरी चुकून एखाद्या माणसाला हा साप चावला तर कोणाचाही मृत्यू होत नाही ज्या जागेला चावेल त्या जागेला असंख्य वेदना होतात सापाला असंख्य वेदना होतात आणि वेदना झाल्यानंतर त्याला लक्षात येतंय की आपल्याला स्नेक बाईट आणि असे 2 दात उठते कुणीही गैरसमज करायचा नाही जे 2 दात असतील ते भैया जरा बाजूला 2 दात असते ते 2 दात लगेच ओळखतात सर्व सिस्टीम बंद होऊन मळमळ आणि उलटी चालू होते त्याच्यात आपण जवळ असलेलं जे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं अँटी स्नेक नावाची जी लस आहे ती लस ताबडतोब मिळते आणि यात ब्लड चेक केलं की त्यात कळतंय म्हणजे ड्राय बाईट केल्या की चावलाय साप कारण साप प्रत्येक वेळी चावेल असं आणि विनम सोडेल असं नसतं त्यामुळे लगेच त्याच्यावर उपचार होतात कोणीही भिवू नका साप वाचवा आणि निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा